बघा रॅकेट. नमस्कार मंडळी, अंगारीतनं एक रेस्क्यू कॉल आलेला आहे. हे एक ऑफिस रूम आहे ज्याच्या केबिनमध्ये माहितीनुसार इथे एक स्पेक्टॅकल कोबरा आहे. अनेक दायरे आपले रेस्क्यूवर त्यांना कॉल आला होता आणि त्याच्यानंतर आपले टीम मेंबर पुढे येऊन कुणाल सरांचे पुढे येऊन त्यांनी कन्फर्म केलं की इथे कोबरा आहे. दरवाजा बंद केलेला आहे, जाण्याचे एक्झिट जे होते ते बंद केलेले आहेत. हे जर का लोकेशनला असणाऱ्या लोकांनी केलं तर मग साप जाऊ शकत नाही आणि मग रेस्क्यू करणं सोपं होईल. तर हे रेस्क्यू कॉल करणारी मंडळी आहे. कोबराचं सध्या मीटिंग सीझन आहे. आपल्याला रोजचे 3-3, 4-4 कॉल येत आहेत कोबराचे. पुश करू मागून गेला तर नाही स्वतःहून मागून पुश कर. पुश कर. प्रयत्न आहे ना हात लावता रेस्क्यू करूयात. आता ते त्यांच्यावरती आहे. काहीतरी खाल्लेलं दिसतंय आणि शेपटीला टच कर. शेपटीला नाही येणार आता. टेबल सारखा लागेल. पॅनिक मोडमध्ये होड काढून बसलेला आहे. म्हणजे आपल्याला कदाचित हात लावायला लागणार आहे. जाऊ दे, अभ्यास करू दे त्याला. अटॅक करतोय खालच्या खाली. खालच्या खाली अटॅक करतोय. सर्कल का थोडे मिनटं. बघा रॅकेट. तर मित्रांनो, थोडंसं ॲक्टिव्ह मोडमध्ये घाबरलेला आणि लादीवरती साप घाबरतात कारण त्यांना मुवमेंट करता येत नाही. तीन दाम स्वतःहून फक्त ती एवढी मोठी बॅग हलवू नको ना याच्यावर. डिस्ट्रिक्ट तो परत मागे फिरणार आहे मला वाटतंय. अरे लादीवर मला वाटतं साप जास्त पाणी घेऊ ना. ठीक आहे सर, उचलता का मी? घेऊ शकतोस. फक्त उड्या मारता एवढा लक्षात ठेव. ओके ओके ओके. कॉकटेल बाहेर येतो. लावलं येतोस का ना? उचल ना वरती डायरेक्ट. सध्या कोबराचं मीटिंग सीझन आहे मित्रांनो, त्याच्यामुळे थोडेसे पॅनिक असतात. त्यात लादीवरती त्यांना ग्रिप करता येत नाही, त्याच्यामुळे चालताना घाबरतात सुद्धा आणि म्हणून जास्त ॲक्टिव्ह मोडमध्ये किंवा डिफेन्स मोडमध्ये असतात. हे आमचे प्रेक्षक. कोणाला वाटतंय कातवर आलाय तो? कातवर आलाय कोणाला वाटतंय? नाही आला कातवर. जादू केली काय ने? खरं जादू केली का रे? हे रेस्क्यूअर आमचे असे जादू करतात. एकच जागेवर आहे.
हा मग तू जादू केली, तू असताना एकाच जागेवरती होता. तिथंच होता मी आल्यावर तिथंच आहे ना तू. हे लोक जादू करतात, मग लोक कन्फ्यूज होतात. तो ये शूज नहीं पहनता, वैसे गले में डाल के ये घूमता. ठीक है, जादू वगैरह का तो कुछ ऐसा रहता ना, ये सब चीजों सेफ्टी का है ना, ये सब जो रैकेट वगैरह मतलब जो हमारे इंस्ट्रूमेंट्स है ना, वो सब लेके नहीं घूमता मैं. वैसे ही बहुत लोग बोलते हैं कि जो स्टिक है ना, इस स्टिक पे कुछ मंत्र या कुछ औषध वगैरह लगा रहता है, ऐसा कुछ नहीं होता. सिर्फ सेफ्टी, थोड़ा स्किल और नॉलेज, इसलिए हम सेफली रेस्क्यू करते हैं. अगर जादू वगैरह ऐसे कुछ रहता ना तो कैसे भी खिलौने जैसे उसको हाथ में ले लेते. हमको भी पता है वो जहरीला सांप है, इसलिए हमको भी डर के ये काम करना पड़ता है, क्योंकि डर सबको लगता है कि वो जहरीला सांप है इसलिए. ठीक है, और कोई सवाल कुछ आपका? तर मित्रांनो, हा इंडियन स्पेक्टर कोब्रा आपण पार्वती अंगणात रेस्क्यू केला होता. मोजून 5 मिनिटांच्या अंतरावर सोडत आहोत आणि सध्या हीट भरपूर आहे म्हणून आपण पाहू शकतो छानसं तळ आहे, त्याच्याजवळ आपण त्याला इथे सोडून देऊ. वो सांप वहां से गिरा भी नहीं, उल्टा हम लोग बीमार हुए थे वो फॉरेस्ट की वजह से. फॉरेस्ट टाकल्याची कॅपॅसिटी फक्त 24 तास असते. फॉरेस्ट काय असतं? एक प्रकारचं औषध आहे. म्हणजे लोकांना असं वाटतं की टाकल्यानंतर ताप जातात, पण काही सांगणार नाही आणि काही होत नाही. आम्ही अभी मेरे नाक को काट सकता है, इतना खतरनाक सांप. इसकी वजह से हम लोग वो स्टिक का शूज का इस्तेमाल करते हैं ताकि हमसे दूर रखे. और हम लोग कोशिश करने वाले थे कि वहां पर बैग लगाए, क्योंकि सांप का नेचर है ना, वो क्या करते हैं कोने में से ज्यादा चलते हैं, बीच में चलते नहीं जाता. उनको कोना में पाल सकते हैं, फिर उसका भी इंस्पेक्शन पाल सकते हो, पर जेल हो जाएगी. कम से कम 25,000 रुपए जुर्माना है. पाल सकते हैं मतलब कोई सांप पालना लीगल नहीं. सुनता है क्या, मतलब जल्दी से तो जाता है. उतना सुनते तो हम लोगों को कोई देता सुनने की, फिर मैं चक्कर पे आ जाता है. आजा भाई बैठ जा. होता है ना एवढा मोठा. नमस्कार मंडळी, एवढ्यात आपण कुडवली MIDC फायर ब्रिगेड ऑफिसच्या साईडला एक रूड म्हणून कंपनी आहे, तिथे रसल व्यापार रेस्क्यू केला आहे. त्यांचा आणि आपला प्रश्न एकच होता की अजून का दिसत आहेत, कारण की वातावरणात थंडावा आहे. जिथनं रेस्क्यू केला तिथनं आपण 250-300 मीटरच्या जंगलामध्ये आहोत आणि लगेच त्याला रिलीज करूया. साईज खूप चांगली आहे, अंदाजे कदाचित मादी असू शकते. आणि वॉर्निंग अजून पण येते, हिसिंग तिथे पण चालू होती, इथे पण चालू आहे. साईज हेल्दी आहे.